होतं, मराठ्यांनी देवेंद्र फडणवीसला सत्ता दिली, न आंदोलन करता तो मराठ्यांना आरक्षण देईल असं मराठ्यांना वाटलं होतं. पण ज्या दिवशी गोव्याला अधिवेशन घेतलं, ओबीसी बांधवाला दोष नाही द्यायचा, ते अधिवेशन देवेंद्र फडणवीसांनी बोलवलं. मला एक सांगा रे, नांदेड जिल्हा हे चळवळीचा जिल्हा आहे. अधिवेशन आपण बघितले की नाही, संघटनेच्या राजकारणाचे पदाधिकारी जमतात, पक्षाचे ठराव करतात. तुम्हाला ऐकायला येतं मी काय बोलतोय? बघा, ह्यो महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी. किती जातीवाद असावं देवेंद्र फडणवीस साहेबाच्या डोक्यात, तो तुम्हाला सांगायलो. एखाद्या पक्षाचं जर अधिवेशन असलं ना, सगळे पदाधिकारी मिळून ठराव करतात मागण्याचा, आणि तो ठराव कोणाला देतात? सरकारला. ही आमच्या मागण्या मंजूर करा. जर एखाद्या संघटनेनं अधिवेशन घेतलं तर त्यांचे पदाधिकारी असतात, त्यांचे कार्यकर्ते असतात, किंवा शेतकऱ्याची जर एखादी कृती समिती असली तर सगळे पक्षाचे त्या शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते जमतात आणि ठराव करतात अमुक अमुक मागण्याचा, आणि तो ठराव सरकारला देतात की मंजुरी द्या. इथं उलटच झालंय 75 वर्षात देशात. ओबीसीचं अधिवेशन ठराव कोणी करायला पाहिजे? ओबीसीने. तो ठराव कोणाला द्यायला पाहिजे? सरकारला. मागण्या मान्य करा म्हणून. यांच्या अधिवेशनालाच मुख्यमंत्री आहे. बघा, मग जर मुख्यमंत्र्याचं तुमचं एवढं चांगलं आहे तर अधिवेशन घ्यायची काही गरज आहे का? सरळ जाणार त्याच्या बंगल्यावर, वर्षा बंगल्यावरून, त्याला म्हणा हे मागण्याची अंमलबजावणी कर. अधिवेशन बोलवायची गरज काय?